एकदा एक म्हशीवाला रस्त्याने म्हशी चारवत चालला होता आणि म्हशी चारवत असताना त्याला एक छोटासा चमकणारा दगड सापडला. छोटासा खडा होता. खडा चमकत होता, दिसायला सुरेख दिसायचा खडा. त्या म्हशीवाल्याला माहिती नाही ती वस्तू जी होती तो वस्तू होता हिरा. पण ज्याला सापडली त्याला हिरेची ओळखच नाही. घेतला चिंदी, गुंडाळली त्या हिऱ्याला, त्या खड्याला आणि बांधला म्हशीच्या गाड्यामध्ये. म्हशी चारवायला रोज घेऊन जायचा. आता म्हैस दिसायला बरी दिसायची, म्हशीच्या गाड्यात खडा बांधला म्हणून म्हैस दिसायला बरी दिसायची, म्हणून म्हशीवाल्याला आनंद होता. आणि म्हैस दिसायला बरी दिसते म्हणून हातीला जास्त चारा खाऊ घालायचा, म्हणून म्हशीला आनंद होता. दोघाला ताळाला मिळ नाही. ही चांगली दिसते म्हणून म्हशीवाला आनंदी, आणि जास्त चारा खायला मिळतोय म्हणून म्हैस आनंदी. एक दिवस असाच रस्त्याच्या कडेला म्हैस चारवत असताना तिकडून एक जवाहर चालला होता रस्त्याने, रत्न पारखी. म्हशीच्या गळ्यातला तो दगड चमकू लागला, तो खडा. प्रथम दर्शनी याला वाटलं की हिरा असावा, पण म्हटले कसा असेल, हिरा जर असेल तर म्हशीच्या गळ्यामध्ये असता का? ही वस्तू हिरा नाही. जवळ गेला तो, पारखून बघितली ती वस्तू हातामध्ये घेऊन, म्हणजे भलेही म्हशीच्या गळ्यामध्ये असेल पण ही वस्तू मात्र हिराच आहे. माझी नजर मला कधी धोका देणार नाही, ही वस्तू आहे तर हिराच. त्या म्हशीवाल्याला विचारलं, का रे बाबा, हा खडा जो चमकतोय, हा चमकणारा खडा तू मला देतोस का? आता त्याला माहिती होतं हिरा म्हणूच नाही, कारण हिरा म्हटला तर सगळं व्यवहार बिघडेल. म्हशीच्या गळ्यामध्ये हे चमकतय, ते मला देतोस का? मी तुला 100 रुपये देतो. म्हशीवाल्याला हिरा कळत नव्हता, पण हा व्यवहार नक्कीच कळत होता की रस्त्याने चाललेला एक वाटसरू या वस्तूची किंमत 100 रुपये देतो. याचा अर्थ ही वस्तू याही पेक्षा महाग असावी. हा म्हणे 100 रुपयात जमणार नाही. हा म्हणे मग 1000 रुपये देतो, फक्त मला ही वस्तू तू देतोस का? आता ते याची खात्री झाली की ज्या एका वस्तूची किंमत एका क्षणामध्ये 10 पट होते, याचा अर्थ ही वस्तू याही पेक्षा महाग असला हवी पाहिजे. तो म्हणे 1000 रुपये मध्ये देणार नाही. हा मध्ये 10,000 मध्ये, हा म्हणे देणार नाही. त्याच्या आकलीची किव करत हा रत्नपारखी निघून गेला. याने जीव मुठीत धरून तो खडा म्हशीच्या गळ्यातून सोडला, रुमालात गुंडाळला, बगलीत दाबलं, घरी घेऊन आला जीव मुठीत धरून. घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देगाववरून नांदेडला जाणारी काही लोक होती, रिक्षामध्ये बसून चाललेली. सोबत भाजीवाली मावशी होती. त्या माणसाने विचारलं, मावशी, या चमकणाऱ्या खड्याची किंमत काय असेल हो? ती भाजीवाली म्हणे 4 मेथीच्या जुड्या येतील, देतोस का? हे म्हणे भाजीवाली सगळ्या गोष्टीला भाजीचाच भाव लावते. देगावातलं दुकान होतं नांदेडला किराणा मालाचं. किराणा मालाच्या दुकानात गेला, विचारलं, दुकानदार साहेब, या चमकणाऱ्या खड्याची किंमत काय असेल हो? दुकानदार म्हणे 2 मुरमुरेचे पोते येतील. हा घेऊन गेला तो खडा सोनाराच्या दुकानामध्ये, आणि सोनाराच्या दुकानामध्ये जवाहरांच्या बैठकीमध्ये ती वस्तू ठेवण्यात आली. सगळ्यांनी तोलून मापून निरीक्षण करून त्या छोट्याशा खड्याची किंमत ठरवली किमान 10 लाख रुपये. याला तर चक्करच यायची बाकी राहिली. 10 लाख रुपये सांगितली किंमत. आता तो खडा विकला नाही, काही नाही, घरी घेऊन आला. आणि घरी आल्याच्या नंतर कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात खण, खणात खण, खानात खण, खानात पेटी, पेटीत पेटी, पेटीत पेटी, पेटीत डबा, डब्यात डबा, डब्यात डबा, डब्यात डबी, डबीत डबी, आणि शेवटच्या डबीमध्ये तलम वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवली ती वस्तू. तिचं नाव काय? हिरा. किंमत किती तिची? आधी किती होती? आधी तेवढीच होती ना, वस्तू तिची बदलली का?
पण ही वस्तू 10 लाखाची हे ज्याला प्राप्त ती वस्तू झाली त्याला कुठं माहिती होतं? एखाद्या वस्तूचं महत्व, तिची ओळख जर जीवनामध्ये नसेल तर ती वस्तू प्राप्तही होऊन तुमच्या जीवनामध्ये तिचा उपयोग होणार नाही माझ्या दादांनो. म्हणून ही श्रीमद भागवत कथा किती उच्च कोटीची आहे, किती दुर्लभ आहे, किती अनमोल आहे. मग ही कथा आम्ही जर 7 दिवस आमच्या जीवनामध्ये जर आम्ही श्रवण केली, या 7 दिवसामध्ये तिला ऐकलं, आम्ही तिला श्रवण केलं, तर या कथेने आमच्या जीवनामध्ये काय लाभ होईल किंवा आजपर्यंत या कथेने कोणाचा उद्धार केला, या कथेचं महत्व काय, हिचं महात्म्य काय. एखाद्या छोट्या वस्तूची ओळख जर जीवनामध्ये गरजेची असेल तर 7 दिवस आम्हाला ही कथा श्रवण करायची आहे. या कथेचं महत्व काय, या कथेचं महात्म्य काय, याचा विचार आपल्याला थोडक्यात करायचा आहे. इथे कथेनंतर पंक्ती असतात का? पंगत असते का इथे? नाही ना. हा, मग काही अडचण नाही. म्हणजे थोडी कथा आपली थोडी उशिरा सुटली तरी काही हरकत नाही ना. एकदा प्रेमाने बोला राधे. या कथेचं महात्म्य काय, हिचं महत्व काय. ज्या ग्रंथाला आम्ही 7 दिवसापर्यंत श्रवण करणार आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. तशी पुराण ही 18 आहेत. मद्वयम मत्स्य मार्कंडेय, भद्वयम भविष्य भागवत, ब्रत्रयम ब्रह्मांड ब्रह्मवैवर्तक, व चतुष्टयम विष्णू वामन वराह वायू, नालिंबाग्नी नारद लिंग पद्म अग्नी, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गारुड पुराण. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिंबाग्नी पुराण आणि कुस्कम गारुडमेवच. आणि या सगळ्या पुराणामध्ये सगळ्यात शेवटचं जे पुराण आहे महापुराण हे श्रीमद भागवत आहे. कारण श्रीमद भागवत हे महापुराण आहे. बाकीची पुराणं आहेत सर्गस्य प्रति सर्गस्य वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं. पुराणाची 5 लक्षणी व्याख्या आहे आणि महापुराणाची 10 लक्षणी व्याख्या आहे. बाकीची जी पुराण आहेत ती 5 लक्षणांनी युक्त आहेत. पण श्रीमद भागवत महापुराण हे 10 लक्षणांनी युक्त आहे. म्हणून याला श्रीमद भागवत पुराण नाही तर महापुराण असं म्हटले. आणि व्यासांचं वाङ्मयीन स्वरूपाचं, साहित्य स्वरूपाचं सगळ्यात शेवटचं अपत्य म्हणजे श्रीमद भागवत आहे. याला भागवत का म्हटले? कारण आमच्या जीवनाच्या सगळ्या गरजा भागवत, म्हणून त्याचं नाव भागवत. हे महापुराण आहे. व्यासांचं वाङ्मयीन अपत्यातलं सगळ्यात शेवटचं अपत्य आहे श्रीमद भागवत महापुराण. जो ग्रंथ आम्ही श्रवण करणार आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. या पुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत. हे 12 स्कंद म्हणजे परमात्मा श्रीहरीचे 12 अंग आहेत. हा अक्षर रूप असलेला, वाङ्मयीन स्वरूप असलेला माझा कन्हैया आहे मायबाप. याला केवळ ग्रंथ म्हणून पाहू नका, याला एखादी फक्त पोथी म्हणून पाहू नका, या ग्रंथाला केवळ पुस्तक म्हणून पाहू नका, तर माझा साक्षात स्वयं परमात्मा श्रीहरी. आपण आरती म्हणतो ना, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती
ग्रंथ नाहीये मायबाप, तर माझा साक्षात परमात्मा श्रीकृष्ण आहे हा ग्रंथ म्हणजे. मग हा ग्रंथ आमच्या जीवनामध्ये आला तर आमच्या जीवनामध्ये काय लाभ होईल, काय भलं होईल आमच्या जीवनामध्ये. हिचं महात्म्य काय, महत्व काय. या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य वर्णन करत असताना 2 पुराणांनी श्रीमद भागवत कथेचं मोठेपण सांगितले, महात्म्य सांगितले. एक आहे स्कंद पुराण आणि दुसरं आहे पद्मपुराण. स्कंद पुराण आणि पद्मपुराणा अंतर्गत आलेले जे कथा महात्म्य आहे त्या महात्म्याला, त्या कौतुकाला आजच्या या प्रथम दिनी आपल्याला गायचंय. तसं पाहिलं तर स्कंद पुराण आणि पद्मपुराण हे श्रीमद भागवताच्या मानाने थोरलं आहे. जिथं थोरला भाऊ धाकट्याचा महिमा वर्णन करतोय, धाकट्याचं कौतुक करतोय, विचार करावं तो धाकटा किती सामर्थ्यशाली असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मोठ्याने धाकट्याचं वर्णन करावं याचा अर्थ तो धाकटा कर्तृत्ववानही असला पाहिजे, कर्तृत्व सिद्ध होते. ते स्कंद पुराण भरभरून लिहिते श्रीमद भागवत ग्रंथाविषयी. त्या कौतुकाला आजच्या या प्रथम दिनी आपल्याला गायचंय. ते स्कंद पुराण या श्रीमद भागवत कथेचं महात्म्य वर्णन करताना तोंड भरून कौतुक करत आहे. सच्चिदानंद कृष्णाय वयं नमः. त्या स्कंद पुराणाने परमात्म्याचं वर्णन केले, स्वरूपाने, सामर्थ्याने आणि स्वभावाने वर्णन केले. प्रथम परमात्म्याचं स्वरूप सांगितले, सच्चिदानंद रूपाय. परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, सामर्थ्य सांगितले, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. परमात्मा या सृष्टीची उत्पत्ती करतात आणि सामर्थ्य सांगितले. तापत्रय विनाशाय. परमात्मा 3ही तापांचा विनाश करतात. श्री कृष्णाय वयं नमः. राधा राणी सहित भगवान श्री कृष्ण परमात्म्याला वंदन केले. श्री हा शब्द राधा वाचक आहे. श्री कृष्णाय वयं नमः. दुसऱ्या श्लोकामध्ये कथा वक्ता श्री शुकदेवजी भगवंतांना नमन केले. यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. कथा वक्ता पूज्यपा श्री शुकदेवजी भगवंताला नमन केले. त्यानंतर आपली कथा जाते ती नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकाधिक ऋषी श्री सुतजी महाराजांना उच्चासनावरती बसवतात, त्यांना प्रार्थना करतात. तेव्हा शौनकाधिक ऋषीमध्ये आणि सुतजींमध्ये नैमिषारण्यामध्ये जो संवाद झाला, श्री सुतजी महाराज शौनकाधिकांना भागवत कथेचा महिमा 3 प्रकारांनी वर्णन करून सांगतात. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. त्यानंतर श्री सुतजी महाराज शौनकाधिकांना सांगतात की भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे की स्वयं नारद महर्षी सुद्धा ही कथा माहिती असून सुद्धा सनकादिकाकडून तिचा महिमा श्रवण करतात. मग ती नारद आणि सनकादिकांचा संवाद आहे. नारद महाराज आणि भक्ती मातेचा संवाद आहे. पण आपल्याकडे वेळ अत्यंत कमी असल्यामुळे नारद भक्तीचा संवाद, सनकादिकांचा आणि श्री सुतजी महाराजांचा संवाद, नारदजींचा आणि सनकादिकांचा संवाद, याची कथा आपण उद्याच्या कथेमध्ये याचा विचार करू. आज मी फक्त आपल्या समोर पद्मपुराणा अंतर्गत जे कथेचं महात्म्य आलेलं आहे, ज्याला गोकर्ण उपाख्यान असं म्हटले, त्या कथेचा विचार आपण थोडक्यात करणार आहोत.